नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। ज्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं तो निकाल अखेर पार पडला। महाराष्ट्रात महायुतीनं बाजी मारल्या तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। फक्त महाराष्ट्रात नव्हे तर कोल्हापूरमध्ये सुद्धा महायुतीनं आपला डंका वाजवलाय। कोल्हापुरातील 10च्या 10 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत। महाविकास आघाडीला एवढा मोठ्या पराभवाचा सामना का करावा लागला त्याचं महायुतीनं बाजी मारली आहे खरी, पण महायुतीमधील कोणता नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे यामध्ये सर्वसामान्य नागरिक काय विचार करतात हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। मी सध्या आले आहे मिरज येथे खाऊ गल्ली येथे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत। इथं आपण आलोत वडा सेंटर येथे काही नागरिक आहेत, चला आपण त्यांच्याशीच बोलूया। काकू, काय वाटतंय तुम्हाला? महाविकास आघाडीला पराभव करावा लागला, महायुतीनं बाजी मारल्या, राज्यामध्ये सुद्धा कोल्हापूरमध्ये सुद्धा महायुती निवडून आल्या, काय त्या लाडक्या बहिणी खुश झाल्यात का? महायुतीला खुश झाले त्या ते सरकारने त्यांना त्याच्या अगोदर पण सहकार्य केलं नाही, आता पण सहकार्य केलं नाही। त्यांनी गाडीचं तिकीट त्यांनी कमी केलेलं आहे आणि त्यात त्यांना महिन्याला की 1,500 रुपये द्यायचं हे केलं, आता 2100 केलंय। त्याच्या अपेक्षाने त्यांनी जास्तच म्हणजे खेडेपाड्या गावात म्हणजे आनंद झाला त्याच्यामुळे त्यांनी पुढे पाऊल उचललेला आहे। म्हणजे लाडकी बहीण खुश झाल्या। आता मग आता मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? आता देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, मग कुठला लाडका भाऊ मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय? अजित पवार झाले तर चांगलेच आहे आणि ह्याच्यानंतर म्हटलं तर की देवेंद्र फडणवीस त्यांचं जास्तच आहे, त्याच्यामुळे त्यातले तिघातले कोणीही झालं तर त्यांना आनंदच आहे। तुम्ही टीव्हीला आता बघतच असाल आता हे दोन दिवसात की लाडक्या बहिणींचं किती उत्साहानं त्यांना म्हणजे उत्साह लय झाला, म्हणजे आनंद झाला त्यासनी की खेडेपेड्या गाव एवढं म्हणजे आनंद झालाय की बासच त्यासनी। खेडेपेड्या म्हणजे 500 रुपये म्हणजे जास्त, त्याच्या ऐवजी 1,500 म्हणजे ते खुश होऊन त्यांनी आनंद घेतलेला आहे आणि त्यात आणि अर्ध तिकीट केल्यामुळे त्यांना जास्तच त्यासनी आनंद साऱ्या खेड्यापेड्या गावांनी झालेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी पुढं पाऊल टाकून आनंदाचं ते स्वीकारलं आणि पुढं पाऊल टाकून त्यांनी पुढं भावाला त्यांनी सहकार्य केलं। आता लाडक्या भावांकडे काय अपेक्षा असणार आहेत बहिणींच्या? काय नाही, असेच त्यांचा आशीर्वाद पाठीशी राहावा एवढंच त्यांचं अपेक्षा। तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण खुश झाल्या आणि लाडकी बहिणीचं म्हणणं आहे की अजित पवार निवडून यावं किंवा देवेंद्र फडणवीस निवडून आले तरी पण चालतंय। इथे आणखी एक लाडकी बहीण आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय ते मॅडम, लाडकी बहीण खुश झाल्या का नाही? हो, फार खुश झाले आहे। महाविकास आघाडीला मोठा पराभव सामोरं जावं लागलं महाराष्ट्रात सुद्धा आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा, काय वाटतं कारण काय याचं? कारण म्हणजे हिंदुत्ववादींचा प्रश्न निघाला आणि लाडकी बहिणीची योजना आम्हाला फार पसंत पडलेली आहे। माझं तर मत आहे की शिंदे म्हणजे मुख्यमंत्री परत व्हावे असं माझं मत आहे। कोल्हापूरमध्ये जर बघायला गेलं तर 10च्या 10 जागांमध्ये महायुतीनं बाजी मारल्या। कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून कोणाला बघायचं? कोल्हापूरचे पालकमंत्री आता बदलले पाहिजेत असं मला पण वाटतंय। आता राजेश क्षीरसागर जर झाले तरी काही हरकत नाही। मग त्या लाडक्या बहिणींच्या भावांकडे काय अपेक्षा आहेत? आता आहेत तसं त्यांनी चालू ठेवावं। लाडक्या बहिणींची ज्या अपेक्षा त्यांनी म्हणजे त्यांना दाखवल्या आहेत त्या त्यांनी आता जसं सांगितलं तसं त्यांनी पूर्ण करावे। या लाडक्या बहिणीची पण प्रतिक्रिया पाहिली आपण। कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून राजेश क्षीरसागर यांना पाहायचं आहे। इथे काही नागरिक आहेत, चहा प्यायल्यात, आपण त्यांच्याशी बोलूया। एक मिनिट, एक्सक्यूज मी, काय वाटतंय कोल्हापूरमध्ये सुद्धा बघायला गेलं तर महाविकास आघाडीला पराभव जावं लागलं, राज्यात पण महाविकास आघाडीला पराभव सामोरं जावं लागतंय, कारण काय वाटते तुम्हाला? कारण काय नाही, त्यांनी फक्त एक मुद्दा धरून बसला ना काँग्रेसच्या मागे की 17 वर्ष त्यांनी काम केलेलं नाही आणि त्यांचं काय दुसऱ्या समाजासाठी फक्त त्यांचं जास्त होतं। हिंदुत्व म्हणून आम्ही मतदान केले आणि आमची सत्ता आलेली आहे। मग काय वाटतंय लाडकी बहीण खुश झाल्या? 100% लाडक्या बहिणीने पूर्ण आशीर्वाद दिला सत्तेला। होय, पूर्ण। आता महायुतीमधील 3 बडे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, कोणाला मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे? एकनाथ शिंदे कंटिन्यू। एकनाथ शिंदे नका? एकनाथ शिंदे कंटिन्यू, त्यांच्यामुळे 2.5 वर्ष सगळ्या स्कीम आल्या ना चांगल्या आणि आता त्या ऑलरेडी लाडकी बहीण त्यांनाच आशीर्वाद देते। ती दोघं आहेत बरोबर, तर एकनाथ शिंदे एक मुख्यमंत्री। आता राज्याचं झालं, कोल्हापूरमध्ये पालकमंत्री म्हणून कोणाला बघायचं? अमल माडिक। त्यांना का? आम्ही कार्यकर्ते आहे त्यांचे, आम्ही त्यांना सांगणार ना। तर तुम्ही पाहू शकताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावं असं यांचं म्हणणं आहे। तसं कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणायला गेलं तर ते अमल माडिक यांना सपोर्ट द्यायला लागलात। इथे आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। महाविकास आघाडीला पराभव सामोरं झालं, कोल्हापूरच्या 10च्या 10 जागे महायुतीनं मारल्यात, कारण काय वाटतं तुम्हाला?
कारण काय काँग्रेसनं तेवढं काय लोकांच्यासाठी काय हेच केलेलं नाही. त्यांना जी काय कामाची पद्धती त्यांना काय ते जमलं नाही, केलं नाही. त्याच्यामुळं हे आता सरकारनं लाडक्या बहिणीचं जे केलंय त्याच्यामुळे त्यांना ते मताचे विभाजित झालं असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यामुळे सरकारचं चांगली कामं पण आहेत आणि त्याच्यामुळे सरकारी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे ते सरकार योग्य वाटतं. मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायचं आता, सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटते मला? आता मुख्यमंत्री बघायचं म्हटलं तर आता देवेंद्र फडणवीस आहेत, आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, परत अजितदादा पवार आहेत. या तिघांचे काय मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री होतील असं अक्षय वाटतं. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून कोणाला बघायचं आहे? कोल्हापूरचे पालकमंत्री आता काय ते आता त्यांच्या ह्याच्यात आता कोण निवड करतात ते आता त्यांचे त्यांनी जे करतात. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाहायचं. त्यांना का बघायचं? त्यांना का? एक लढवया आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि भागातील झालेला विकास त्यांच्याकडे एक विजन आहे. त्या तालुक्यात तुम्ही जर गेलात राधानगरी बुद्धाकडे आजरा या मतदारसंघात तर एक पाणीदार आमदार, तडफदार, तरुणांचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सामान्य कार्यकर्ता, सामान्य आमदार म्हणून त्यांची त्या भागात ख्याती आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीने 10च्या 10 जागा जिंकल्या आहेत. तसंच कोल्हापूरमध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीनं बाजी मारल्या. तर मला वाटतं कारण काय असू शकते याचं? लाडकी बहीण खुश झाली. लाडकी बहीण खुश झाली त्यामुळं त्या 10 सीटा आता जे मतदान टक्केवारी वाढली त्या टक्केवारीमध्ये लाडकी बहिणीनं मतदान जास्त केलेलं आहे. म्हणजे स्त्रियांचं मतदान जे आहे ते जास्त आहे, त्याचा फायदा त्यांना झालेला आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आता कोणाला बघायचं आहे? ते काय वरिष्ठ नेते आहेत त्या त्या पक्षाचे, ते ठरवतील. एकनाथ शिंदे असू देत, धाडसी निर्णय घेणारं नेतृत्व आहे. बरेच काही निर्णय हे सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी घेतलेले आहेत त्यांनी आणि हे पूरक आहेत लोकांच्यासाठी. लोकांच्या जास्त काही अपेक्षा नसतात, जी गरज आहे ती भागवण्यासारखे निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात. एकनाथ शिंदे त्यांनी केलेलं कार्य चांगलं आहे आणि खूप धाडसी निर्णय त्यांनी घेतलेले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेच असावे. आणि कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून कोणाला बघायचं? कोल्हापूरचे पालकमंत्री आता हसन मुश्रीफ. महायुतीने यावेळी बाजी मारल्या, फक्त कोल्हापुरात नव्हे तर राज्यात बाजी मारल्या. कारण काय वाटतं त्याची? कारण का आता जे पब्लिक साठी लोकांसाठी केलेलं जे काही कार्य आहे, नेते लोकांनी जे काही केलेलं आहे किंवा जे प्रशासकांनी केलेलं आहे ते कार्याचंच हे रिझल्ट येतात, आता दुसरं काही नाही. आता राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायचं आहे? फडणवीस. त्यांना का? त्यांचं काम बोलते, दुसरं सांगायची काही गरजच नाही, दुसरं काही कारणच नाही सांगण्यासारखं. राज्याचं झालं तर कोल्हापूरमध्ये पालकमंत्री म्हणून कोणाला बघायचं? कोल्हापूरचं आता काय जनता निवडून सांगेलच काय. पब्लिकचा जो आहे की रिझल्ट पब्लिकने जो दिलेला आहे त्याच्यावर कळूनच जाईल की कोण होईल ते. महायुती निवडून आल्या, महायुतीनं बाजी मारल्या यावेळी, काय कारण काय वाटतात? कारण काय लाडक्या बहीण लाडकी बहीण खुश झाली काय? हो, लाडकी बहीण खुश. त्यामुळे आणि बाकीचे आमच्या इथे जरा कामं जरा मागल्या सरकारनं जरा कमी केली, त्यामुळे त्या सरकारनं आम्ही निवडून दिलोय. हो. मग आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायचं आहे? तर आम्हाला शिंदे व्हावं असं वाटतंय. एकनाथ शिंदे. काय? हो हो हो, फार चांगला माणूस आहे, बरीच कामं केली त्यांनी. राज्याचं झालं कोल्हापूरमध्ये का पालकमंत्री म्हणून कोणाला बघायचं? आता पालकमंत्री म्हणून आम्हाला क्षीरसागर हो व्हायला त्यांच्या आमची अशी अपेक्षा आहे. राजेश क्षीरसागर नका? हो, राजेश क्षीरसागर. हो हो, त्यांना व्हावं. तुम्ही बघू शकताय, ते म्हणतात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे निवडून यावं, तर पालकमंत्री म्हणून राजेश क्षीरसागर यांना पसंती दिल्या. इथे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, चला आपण त्यांचं मत जाणून घेऊया. काय वाटतंय, फक्त कोल्हापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये महायुतीनं बाजी मारल्या, त्याला कारण काय वाटतं तुम्हाला? महायुतीनं बाजी मारायचं प्रमुख कारण महिलांना जे 1,500 रुपये दिले ते प्रमुख कारण आहे. दुसरं कारण बटेंगे दो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे. या 2-3 गोष्टी प्रामुख्यानं विजयाच्या ठरल्या. महायुतीमध्ये 3 ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायचा? मुख्यमंत्री आता चालू मुख्यमंत्री आहेत ते चांगले आहेत. एकनाथ शिंदे. का? चांगलं आहे त्यांचं काम.
मग आता कोल्हापूरच्या पालकमंत्री म्हणून कोणाला बघायचं आहे? कारण की 10च्या 10 जागांमध्ये महायुतीच्या बाजी मारल्या. मग पालकमंत्री म्हणून कोणाला बघायचं आहे? पालकमंत्री आमच्या शहराचा असावा असं वाटतंय. बरं, मग आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायचं आहे? एकनाथ शिंदे. त्यांना का? कारण कामच चांगलं आहे त्यांचं. ज्यांनी जे काम केलं 2.5 वर्षात ते अत्यंत चांगलं होतं. मग आता अपेक्षा काय असणार आहे त्यांच्याकडून आणखी? अपेक्षा काही नाही, आहे असं राज्य व्यवस्थित चालवावं बस. फंड वर्ण घेऊन यावं आणि इथं विकास करावा एवढीच इच्छा, बाकी काही नाही. बाकी विकास कामं भरपूर करावी त्यांनी. आता एक मार्गी सत्ता आलेली आहे, त्यांच्या हातात सगळं आहे. त्यांनी सर्वसामान्य जरा महागाई जरा कमी जरा करावी, बाकी सर्वसामान्यांनी दिलासा मिळावा. हा कोऑपरेटिव्ह संस्था त्यांची पेन्शन अजून वाढलेली नाही आहे. हाय तिथे 800 700 त्यावेळी प्रयत्न करावा शिंदे सरकारने करावं. एवढं आणखी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी काय करावं असं वाटतं? अजून काय योजना आणाव्यात? काय तर त्यांच्या पद्धतीनं ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल असं करावं. आता कोल्हापूरचं बरेच प्रश्न आहेत त्या मानानं, म्हणजे अंबाबाईच्या मंदिराचं जीर्णोद्धार किंवा येथील रस्ते, हे आता सगळी आमची 10 लोक आलेले आहेत. त्या 10 लोकांची ताकद वरती विधानसभेला दाखवून आमच्या कोल्हापूरचा इतका विकास करायला पाहिजे की ही 10 जे आल्यात त्यांनी दुसरी कोणतीही इथनं पुढं आमदार येता कामा नाही, असं त्यांच्या हातात आहे आता. आणि एवढी ताकद आता आमची कोल्हापूर जिल्ह्यात झाल्या. ही ताकद तिथं वरती विधानसभेत दाखवून जे काय आम्हाला कोल्हापुरात जे काही बऱ्याच गोष्टी कोल्हापूरच्या पेंडिंग आहेत ते कोल्हापुरात आमच्या कोल्हापूरला आता बरीच लोक अंबाबाईच्या मंदिरासाठी किंवा इथून सगळे प्रेक्षणीय स्थळे गोवा असेल, कोकण असेल, त्यामुळे लोक आम्ही आता बरेच बघतोय. त्यांच्यासाठी चांगली सोय करायला पाहिजे. ती लोक आम्हाला कायम या कोल्हापुरात येऊन आमच्या कोल्हापुरातल्या लोकांचं पोटासाठी पोट पाण्याचा एक चांगला आमच्या इथं हे आहे. त्यामुळं ह्या आमदारांना सगळ्यांना माहिती आहे आता की आपण काय केलं पाहिजे आणि काय, आणि त्यांच्या हातात आहे. ते जर बस म्हणले की एक कोल्हापूरसाठी करायचंच, हद्दवाढीचा प्रश्न आहे, हद्दवाढ सुद्धा त्यांनी जरी लक्ष घातलं प्रत्येकाला सांभाळून घेऊन या गोष्टी जर केल्या तरी मला वाटते हे आमदार जाणारच नाहीत. खऱ्या आमदारांनी एकजूट होऊन तिथं विधानसभेत आवाज उठवला पाहिजे, सीएमच्या दारात बसलं पाहिजे, सीएम साहेबांना सांगितलंच पाहिजे, कोणी सीएम होते आम्हाला कोल्हापूरला ती जरूर किंमत देतील. कारण कोल्हापुरात असा इतिहास घडलेला नव्हता. कारण कोल्हापुरात असं होतं की वरती सरकार आहे त्याच्या विरोधात इथला आमदार यायचा, पण आज सगळ्यांनी लोकांनी आमच्या कोल्हापूरच्या बाबा वरती जे सरकार आहे तेच खाली आणलेलं आहे. त्याचा फायदा पूर्ण आता आमच्या 10 आमदारांनी घ्यायला पाहिजे आणि कोल्हापूरचा इतका विकास करायला पाहिजे की भारतातील लोक आमच्या इथे येऊन इथलं कोल्हापुराचं नाव झालं पाहिजे आणि ते त्यांच्या हातात आहे. कोल्हापूरमध्ये पालकमंत्री म्हणून कोणाला बघायचं? कोल्हापूरमध्ये पालकमंत्री आता त्यांच्या तिथं कॅटेगरी लागणार. आम्हाला कोणी झाला तर चांगला आहे, शेवटी आमच्या कोल्हापूरचा कोणती सिटीतला उदे किंवा काही उदे, कारण पालकमंत्र्याची ताकद जास्त असते, पैसे वगैरे फंड वगैरे जास्त येत असतोय. आम्हाला कोणी आलं तर आम्हाला सारखं आहे, कारण माहितीतलाच पालकमंत्री आहे. त्यामुळे मला तर म्हणजे कोणी आले तरी आला की त्यानं कोल्हापूरसाठी काम करावं झटून, एवढीच आमची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतंय महायुतीनं आता राज्यामध्ये सुद्धा बाजी मारल्या, कोल्हापूरमध्ये सुद्धा बाजी मारल्या, कारण काय वाटतं याचं? याचं कारण फक्त हिंदुत्व मुद्दा वाटतोय आणि लाडकी बहीण योजना कार्यक्षम ठरलेली आहे. अशा योजना करता करता आता आम्ही कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रथमच असं कोल्हापूर सत्तेत आलंय म्हणतोय आम्ही. आणि येथील कोल्हापूरच्या माणसांनी ठरवून दिलेलं आहे मतदान सत्तेत येण्याकरता, नाही तर कायमपणे इतिहासात विरोधात आलेला आहे. त्यामुळे इथला विकास झाला नाही. त्यामुळे रस्ता असू दे, पार्किंग असू दे किंवा हद्दवाढ असू दे, असे किंवा ओव्हरब्रिज असू देत, असले मोठमोठे प्रश्न आमचे प्रलंबित पडलेले आहेत असेच. आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी इतकी 3.5 पीठ एवढे मोठं हे असताना सुद्धा, क्षेत्र असताना सुद्धा इथं त्या पद्धतीनं काही प्रवाशांची सोय वगैरे काही नाही आहे. पार्किंग जवळ असावं, मंदिराच्या परिसर चांगला असावा, अशा दृष्टीनं हे 10च्या 10 आमदार जर कामाला लागले कोल्हापूरच्या विकासाला तर त्यांचा निधी तेवढा बास आहे, एवढं कोल्हापूरचं आपल्या हे करू शकतो, वैभव वाढवू शकतो. काय वाटतं याचा फायदा होईल 10च्या 10 महायुतीचे उमेदवार आले? जरूर होणार बिंदास. आता जर विकासाचा भाजपच्या दृष्टीनं विकासाची हे धोरणं ठरवलेलीच आहेत भाजपच्या पार्टीनं,
त्या विकासाची धोरणं करत करत तुम्ही कोल्हापूरचा विकास करा आणि कोल्हापूरला जास्तीत जास्त फंड आणा. पालकमंत्री असू दे, स्थानिक पालकमंत्री झाला तर आम्हाला फायद्याचं होईल. आणि मग क्षीरसागर असू देत किंवा कोणी असू देत, सिनियरिटीने कोण बसतील ते, तर ते पालकमंत्री जर झाला तर आत्ता व्हायला पाहिजे. आमचं नशीब आहे, कोल्हापूरवासी यांचं नशीब आहे की सत्तेत आत्ता आम्ही आलोय, नाही तर कायम काँग्रेसनं अन्याय केलेला आहे आमच्यावर, हे सिद्ध झालेलं आहे आत्ता. बरं, तुम्ही पाहू शकता ज्येष्ठ नागरिकांनी आपलं मत मांडलंय. कोल्हापूरमध्ये पालकमंत्री म्हणून कोल्हापूरातील शहरवासीच व्हावं असं त्यांचं मन आहे. तसंच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना बघायचं आहे. इथं काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. लाडक्या बहिणी कुणाला आपलं मत देतात बघूया. काय वाटतंय, लाडक्या बहिणी खुश आहेत का नाहीत? महायुतीचं सरकार आलंय, कोल्हापूरमध्ये सुद्धा महायुतीनं बाजी मारल्या, राज्यात सुद्धा मारल्या. काय वाटतं, लाडकी बहीण योजना हे झाली काय? लाडकी बहीण योजना ही इफेक्टिव्ह आहेच. सगळ्या महिलांचं मत हे लाडकी बहिणीमुळं वाढलेलं आहेच. कारण कसं आहे, सामान्य महिला ही घरी असते, काही जॉबवर राहतात, त्यांच्या हातामध्ये पैसे असतात, पण प्रत्येक वेळेला जर बघायला गेलं तर कसं होतंय, डिपेंड आपल्या आपल्या नवऱ्यांच्यावर, आई वडिलांच्यावर डिपेंड राहायला लागते. म्हणजे काही जरी झालं, पेट्रोलला पैसे असतील, काही जरी असेल, तर आपण साधं जरी आपण काहीतरी एन्जॉय करायला गेलो, पार्टी करायला गेलो, तरी आपल्याला पैसे मागायला लागतात. मग हे लाडकी बहीण योजनेतून काहींना खूप गरज होती, त्यांना फार चांगला इफेक्ट झाला. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या महिला स्वतः त्यांना गरज होती बाबा थोड्या थोड्या पैशांची, की ते दुसऱ्यांच्यावर डिपेंड राहायला लागायचं, तर ते न राहता ते आता स्वतःहून काही करू शकतात, छोटा छोटा बिझनेस सुरू करू शकतात. बऱ्याच गोष्टी ह्याचा म्हणजे फरक पडलेला आहे लाडक्या बहिणीमुळे. सगळ्याच बहिणी खुश आहेत असं मला वाटतंय आणि एकंदरीत सगळं चांगलं आहे लाडक्या बहिणीमुळे. आता मी स्वतः तरी गाडी घेतलेली आहे लाडक्या बहिणीमुळे. कसं? असं काही नाही, पण एक थोडा सपोर्ट होतोय. बरं, आता लाडकी बहीण कुठल्या लाडक्या भावाला मुख्यमंत्री म्हणून बघायचा? एकनाथ शिंदे. त्यांना का? कारण आतापर्यंत सगळेच सीएम आपले चांगले होते, इवन मोदी सरकार सगळंच चांगलं आहे, पण जिथं गरज आहे तिथं एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी पोचलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे बेस्ट ऑप्शन. आता इतके आणखी एक लाडकी बहीण आहे, आपण त्यांच्याशी बोलले की त्या खुश आहेत का नाहीत. महायुतीनं बाजी मारल्या, फक्त राज्यातच नाही कोल्हापूरमध्ये मारल्या, पण लाडकी बहीण खुश झाल्या का नाही? आहे, आम्ही खुश आहे. खुश आहे. बरं, लाडकी बहिणीची अपेक्षा काय असणार आहे भावांकडे आता? काही नाही, आहे असंच चालू दे. आणि काय अपेक्षा नाही. कुठला लाडका भाऊ हे व्हायला पाहिजे, मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? एकनाथ शिंदे. तर तुम्ही पाहिलं, लाडक्या बहिणी सुद्धा खुश आहेत लाडक्या बहीण योजनेमुळे, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावा असं तिने सांगितलंय. एकंदरीत बघायला गेलं तर कोल्हापुरातील नागरिकांनी पडखळ मतं मांडली आहेत. काही लोक म्हणतात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यावं, काही म्हणतात एकनाथ शिंदे यावं, आणि पालकमंत्री म्हणून राजेश क्षीरसागर, काही जण म्हणाल्यात, काही जण आंबेडकर म्हणाल्यात, काही जण हसन मुश्रीफ यांना दुजोरा द्याल्यात. पण तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट्स करून नक्कीच सांगा. कॅमेरा पर्सन रवींद्र बागासह मी नीता पोदार, लाईव्ह मराठी कोल्हापूर. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.